रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे यांचा दणक्यात विजय झाला। 48,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं त्यांनी विनायक राऊत यांचा पराभव केला। विजयाचं सर्टिफिकेट घेतल्यानंतर नारायण राणे यांनी विरोधकांवर तर टीका केलीच, शिवाय काही लोकांचा हिशोब चुकता करू असं देखील बोलले। नारायण राणे यांचा हा इशारा मित्र पक्षांसाठी होता। काही विरोधक, काही आप्त, काही सहकारी, काही अलायन्स मधले मित्र, या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना, ते नांदा सौख्य भरेला शोभणारं नव्हतं। म्हणजे सोबतच्या विरोधक ठीक आहे, विरोधक त्यांना विरोधक, लोकशाहीतल्या विरोधकाची भूमिका विरोधकांना माहित नाही, उद्धव ठाकरेला नाहीच नाही। शिव्या देण्यापलीकडे त्या माणसाला काय येतच नाही। कुठलंही काम कार्य, मुख्यमंत्री झालो बा, एवढं विधायक कार्य केलं, महाराष्ट्राचा GDP वाढवला, पर कॅपिटल इन्कम वाढवला, सुविधा शिक्षणाचा दर्जा वाढवला, आरोग्य, हे काही सांगत नाही। फक्त मोदींना, अमित भाईंना, नारायण राणे, देवेंद्र यांना शिव्या फक्त। याचं फळ म्हणजे सत्ता तर नाही, परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष, मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो, अमित शाह यांचं अभिनंदन करतो। तिसऱ्यांदा सत्ता आली, तिसऱ्यांदा पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसणार आहे। म्हणजे याची फजिती झाली। त्यांनी आता तोंड बंद करावी, नाही तर जिथे बाहेर गावी गेले तिथेच राहावं। इथले कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं। आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा, आता कुठे जाणार? ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल, आणि ज्यांनी दगाफटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल। निकालाच्या दुसऱ्या दिवशी माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरच भाजपचा दावा सांगितला आहे। त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे, नितेशने फक्त राजापूर मतदारसंघावर भाजपचा दावा सांगितला। माझं म्हणणं आहे, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ पण पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा आहे। तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार। या ट्विट नंतर रत्नागिरी जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालं। तातडीनं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद घेऊन यावर आपली प्रतिक्रिया दिली। माझा मतदारसंघ आणि त्याची मागणी जरी भाजपनं केलेली असली तरी त्याच्यावर मला कुठेही कमेंट करायची नाही, त्या वादामध्ये मला पडायचं नाही। राणे साहेबांच्या विजयामध्ये नक्की शिवसैनिकांचा वाटा होता। जर काय गैरसमज असतील तर आम्ही ते बसून दूर करू। आमच्यामुळं महाविकास आघाडीच्या कुठच्याही घटक पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीची भूमिका माझ्याकडनं घेतली जाणार नाही। त्याच्यामुळे समोरचा कोणतरी बोललाय म्हणून माझ्याकडनं आपण देखील टीकेची अपेक्षा करू नये। ते बोललेत म्हणून मी तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग देईन अशा पद्धतीची देखील अपेक्षा माझ्याकडनं करू नये। शेवटी आमचं हे घरातलं भांडण आहे, महायुतीतलं भांडण आहे। त्याच्यामुळे ते कसं थांबवायचं, कसं पुढं न्यायचं की न्यायचं नाही, याची काहीतरी परिपक्वता माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आहे। आणि स्वाभाविक आहे, जर गैरसमज झाला असेल तर त्याच्यातनं काही वक्तव्य होतात, त्याच्याकडे देखील मला खिलाडू वृत्तीनं बघायचं आहे। कारण आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना माझ्या एखाद्या वक्तव्यामुळं महायुतीमध्ये कुठे मिठाचा खडा पडेल अशा पद्धतीचं वक्तव्य मला करायचं नाही। आणि म्हणून राणे साहेबांना मी स्वतः भेटेन। ते शेवटी सिनियर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। त्याच्यामध्ये मला असं वाटतं की फार काळ ही कटुता राहील असं मला वाटत नाही। आणि जे काही गैरसमज आहेत ते आम्ही बसून दूर करू। त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्यानं, प्रत्येक शिवसेनेच्या कार्यकर्त्यानं, प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यानं आपापल्या परीनं महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत केलेली आहे। त्याच्यामुळं माझी नेते मंडळींना एवढीच विनंती आहे महायुतीतल्या, की आपल्या बोलण्यामुळं, आपल्या वक्तव्यामुळं तिघांची जी अतिशय चांगली संघटनात्मक युती झालेली आहे त्याच्यामध्ये कुठं वेडवाकडं होईल अशा पद्धतीचं कोणी बोलू नये। आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की माझ्या दृष्टीनं निलेशजींनी केलेलं ट्विट असेल किंवा नितेशजींनी घेतलेली पत्रकार परिषद असेल, याच्या संदर्भातला माझा विषय
कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ते बोलल्यानंतर तुमचं म्हणणं काय आहे, ते बोलल्यानंतर तुमचं म्हणणं काय आहे, हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. राणे साहेबांना सोबत घेऊन केंद्रामध्ये कोकणचा विकास करणं हे आमचं ध्येय आहे. राणे साहेबांना कोकणचा अभ्यास आहे. राणे साहेबांसाठी मी स्वतः वाडी वस्त्यांवर फिरलेलो आहे. त्याच्यामुळं ज्या काही विकासात्मक त्रुटी शिल्लक आहेत कोकणातल्या, त्या राणे साहेबांच्या माध्यमातून आम्ही दूर करू. निलेशजी नितेशजींना साथीला घेऊ. त्याच्यामुळं कोणाला जर वाटत असेल की कालच्या ट्विटमुळं आमच्यामध्ये फार मोठा वादंग निर्माण होईल आणि आम्ही भांडू आणि आम्ही काहीतरी वेगळं करू, त्याच्यामुळे माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे. जे काही गैरसमज आहेत ते बसून आम्ही संपू. त्याच्यामध्ये परत तुम्हाला माझ्याकडनं काही ब्रेकिंग मिळेल अशी शक्यता आपण देखील बाळगू नये. आमच्या घरातला हा विषय आहे, युतीतला आहे. जे काही गैरसमज आहेत ते काही कालावधीमध्ये नक्की दूर होतील याची मला खात्री आहे. उदय सामंत यांनी आपल्याकडून हा वाद थांबवून आता चेंडू राणे कुटुंबियांच्या कोर्टात टाकला आहे. आता राणे कुटुंबीय या विषयावर पुन्हा चर्चा करतात का, याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी.